आज मी गाबोळी थाळीचा इथे बेत केलेला आहे। त्यामध्ये गाबोळीचा मस्त चमचमीत असा रस्सा आणि त्यासोबत ज्वारी तांदळाची भाकरी आणि गाबोळी फ्राय, दोन्हीही पदार्थ जे आहेत ते अगदी चमचमीत आणि चविष्ट असे तयार होतात। चला तर मग आपण हे दोन्ही पदार्थ कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। पावसाळ्यामध्ये फिशमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला गाबोळी मिळते, तर ही गाबोळी म्हणजे त्या माशाची अंडी असतात। तर आता इथे मला रावस माशाची ही गाबोळी आम्ही घेतलेली आहे। तर ह्यामध्ये फ्राय करण्यासाठी मी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर असं हिरवं वाटण केलं आहे। तर ते 2 चमचे, त्याच्यानंतर हळद, लाल तिखट हे सगळं आपण एकत्र करायचं आहे। आंबटपणासाठी मी यामध्ये 1 चमचा कोकम आगळ घातलं आहे। तर पहिल्यांदा आपण हे स्वच्छ दोन्ही गाबोळ्या ज्या आहेत ह्या स्वच्छ आपण धुवून घेतल्या। त्या धुताना आपल्याला अगदी सावकाश नाजूक हाताने धुवायच्या आहेत, कारण त्यावरती जो असलेला जो लेयर आहे हा जर निघाला तर ह्यामधल्या ज्या गाबोळ्या आहेत म्हणजे गाबोळीची माशाची अंडी जी आहेत ही सगळी बाहेर येतात आणि पाण्यामध्ये ती वाहून जाऊ शकतात। त्यामुळे अगदी सावकाश असं आपल्याला हे स्वच्छ धुवून त्यानंतर आपण हे मॅरिनेट करून घेतलं आहे। तर मी सांगितल्याप्रमाणे आपण हिरवं वाटण, लाल तिखट, हळद, त्यानंतर कोकमाचं आगळ, मीठ हे सगळं घालून व्यवस्थित आपण हे ह्याला चोळून घ्यायचं आहे। आणि आपण आपलं रस्सा होईपर्यंत हे मॅरिनेट करण्यासाठी मी बाजूला ठेवणार आहे। तर हे आता आपण बाजूला ठेवायचं आणि दुसरीकडे मी इथे गरम पाणी कढईमध्ये करायला ठेवलं आहे। तर ह्यामध्ये 2 अजून स्वच्छ धुवून घेतलेल्या गाबोळ्या ज्या आहेत ह्या मी घालून घेतल्यात। ह्या मी वाफवून घेणार आहे आणि त्या मी रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहे। तर आता एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण ह्यावरती झाकण ठेवायचं आणि हे लो फ्लेमवरती आपण शिजवून घ्यायचं आहे। तर आता इथे गाबोळी आपली वाफवून झालेली आहे। तर तुम्ही बघाल याचा रंगही चेंज झाला आहे आणि ह्यातली जी बारीक आतमधली छोटी छोटी अंडी असतात ही सुद्धा अगदी व्यवस्थित शिजून अशी फुललेली आहेत। म्हणजे आपली गाबोळी जी आहे ती व्यवस्थित आतपर्यंत शिजली आहे असं आपण समजू शकतो। तर आता ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि तव्यावरती एक छोट्या पॅनमध्ये मी 2 पळ्या तेल घालून घेतलं आहे। मग अशी आपण गाबोळी मॅरिनेट करताना जे हिरवं वाटण लावलं होतं, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, त्यातलं 2 चमचे वाटण मी इथे फोडणीमध्ये घातले। तर आता अगदी नेहमीप्रमाणेच आपण आलं, लसूण ह्याचा कच्चटपणा जाईपर्यंत हे परतवून घेतलं आणि त्यानंतर ह्यामध्ये अगदी आपले घरातले घरगुतीच मसाले आपण वापरणार आहोत। तर आता हळद, त्यानंतर लाल तिखट, आपला घरगुती ठेवणीतला मसाला, हे सगळं आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। तर आता हे मसालेसुद्धा आपण तेलावर परतवून घेतलेत। तर ते खाली लागू नये म्हणून मी अगदी 2 चमचे ह्यामध्ये पाणी घातलं आहे, म्हणजे मसाले जे आहेत ते करपून त्याचा कडवट असा वास आपल्या रश्श्याला येणार नाही। तर आता ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले 2 मोठे कांदे आणि 1 आपण टॉमॅटो जो आहे तो आपण ह्यामध्ये ॲड केला आहे। कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थित पुन्हा मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचं आहे। कांदा आणि टॉमॅटो अगदी मऊ होण्यासाठी आपण मध्ये मध्ये ह्यामध्ये थोडंसं पाणी घालत राहायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित एकजीव असे शिजले जातील। तर आता ह्यामध्ये आपण 5 ते 7 मिनिटानंतर मऊ करून कांदा आणि टॉमॅटो झाल्यावर ह्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घातलेलं आहे। व्यवस्थित पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे, म्हणजे कांदा आणि टॉमॅटोचा आपल्याला रस्सा जो आहे तो इथे तयार होईल। तर हे पुन्हा व्यवस्थित एकदा पाण्यामध्ये मिक्स करून आपण मिक्स केल्यानंतर झाकून ठेवायचं आणि एक 5 मिनटं हे शिजेपर्यंत आपण शिजवून घेतलेल्या गाबोळीचे तुकडे करून घेतले। तर हे अगदी बर्फीसारखे तुकडे जे आहेत हे इथे गाबोळीचे तुम्ही बघाल खूपच छान टेस्टला लागतात। तर आता हे तुकडे जे आहेत हे आपण आपल्या रश्श्यासाठी वापरणार आहोत। तर तुम्ही बघाल आपला कांदा टॉमॅटो अगदी एकजीव असा झाला आहे। आंबटपणासाठी यामध्ये 1 चमचा कोकम आगळ आपण ॲड केलं आहे। तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा यामध्ये वापरू शकता। आणि त्यानंतर रावस माशाची जी गाबोळी आपण वाफवून घेतली होती त्याचे तुकडे आपण ह्यामध्ये घातलेत
आता सगळ्या मसाल्यांमध्ये ही गाबोळी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ही मसालेदार अशी सुकी गाबोळीसुद्धा खाण्यासाठी खूपच अप्रतिम अशी लागते। तर आता गाबोळी तर आपली शिजलेली आहेच, पण ह्यामध्ये सगळे मसाल्यांचा स्वाद आतपर्यंत मुरण्यासाठी आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे, कारण चपातीसोबत खाण्यासाठी मला हा रस्सा थोडासा हवा आहे। त्यामुळे मी ह्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि हे मसाले आता व्यवस्थित आपल्या गाबोळीमध्ये मुरण्यासाठी आपण पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून ह्याला एक छान आपण वाफ काढून घ्यायची आहे। तर पुन्हा एकदा 5 ते 7 मिनटं आपल्याला इथे लागणार आहेत। तोपर्यंत मी भाकरीचं पीठसुद्धा मळून घेतलं आहे आणि आता तुम्ही बघाल आपला रस्सा जो आहे गाबोळीचा खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे। मस्त चमचमीत तिखट आंबट असा हा रस्सा तयार होतो। माझ्या घरामध्ये तर माशाची गाबोळी सगळ्यांनाच आवडते, त्यामुळे पावसाळ्यांमध्ये ही 2 ते 3 वेळा माझ्या घरी आणली जातेच जाते। तर आता आपल्या इथे चमचमीत असा हा गाबोळीचा रस्सा तयार झाला आहे। वरतून कोथिंबीर घालून घेतली आहे, झाकण ठेवून मी तो बाजूला ठेवते आणि आता आपण गाबोळी फ्राय कशी करायची ते बघूया। तर आता पॅनमध्ये मी एक पळी आपण तेल घालून घेतलं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये मॅरिनेट केलेले जी गाबोळी आहे ती आपण घालायची आहे। अगदी सोपं आहे। ह्याला आपण वरतून जसं माशाला रवा लावतो किंवा तांदळाचं पीठ लावतो तसं काहीही न लावता ही मसाल्यांमध्येच आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। तर एक 5 ते 7 मिनटं झाकून ठेवले आपण, कारण गाबोळी ही जी आहे तुम्ही बघाल आतमध्ये खूप सारी ह्याच्यामध्ये छोटी छोटी अगदी खसखसीसारखी छोटी छोटी अशी अंडी असतात, तर ती फुटून बाहेर येण्याची शक्यता असते। तुम्ही बघाल ही खूपच आतमध्ये अजूनही नरम अशी आहे, म्हणजे ह्याचाच अर्थ असा की ती अजून शिजलेली नाही आहे, कारण ती जेव्हा शिजते त्यावेळेला ती एकदम ते दाणे जे असतात अंडी ही अगदी छान पांढरे असे फुलून आतमध्ये तयार होतात। त्यावरून आपण समजू शकतो की आपली गाबोळी जी आहे ती शिजलेली आहे। तर तुम्ही इथे बघाल ही आतमधून अजूनही कच्ची आहे, लालसर अशी दिसते। ही पूर्णपणे आतमधून पांढरी होईपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। तर पुन्हा आता ह्यावर झाकण ठेवून आपण दोन्ही बाजूंनी ह्याला दम देणार आहोत। तर 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही बघाल हे गाबोळीचे जे दाणे आहेत अंडी आहेत ही आता आतमधून छान शिजली आहेत, त्यामुळे पांढरी अशी दिसत आहेत, छान अशी ती टपोरी अशी फुललेली आहेत आणि गाबोळीसुद्धा तुम्ही बघाल आता अगदी कडक अशी झालेली आहे। यावरून आपली गाबोळी जी आहे ती खाण्यासाठी फ्राय झालेली आहे, परफेक्ट अशी तळून आपली झालेली आहे। ह्यामध्ये अगदी शेवटी मी थोडीशी स्वाद येण्यासाठी कढीपत्त्याची पानं आणि वरून कोथिंबीर घालणार आहे। तर याआधी तुम्ही कधी गाबोळी खाल्लेली नसेल तर ही गाबोळी फ्राय आणि त्याचबरोबर गाबोळीचा रस्सासुद्धा नक्कीच ट्राय करून बघा, खूपच अप्रतिम असा लागतो। तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट्स करून सांगा। गरमागरम असा गाबोळीचा रस्सा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत अतिशय चविष्ट असा लागतो आणि गाबोळी फ्राय तुम्ही जर खाल्ली तर तुम्ही त्याचे दिवानेच होऊन जाल। त्यामुळे ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा